पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झालाय। ससूनच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठलेही चुकीचं कृत्य केलं नसून या संदर्भात सबळ पुरावे आढळले नसल्याचं नमूद करण्यात आलं। याउलट या प्रकरणात मणिपाल, सूर्य हॉस्पिटल आणि इंदिरा IVF रुग्णालयाकडून काही चुका झाल्याचं अहवालात म्हटलंय। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील VIP दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला। 600 रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली। तर या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून गुन्हा नोंदवण्यात आला। राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली। आता 26, 27, 28 मे रोजी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार असून MPSCच्या उमेदवारांच्या आंदोलनाला मोठं यश आलं। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। 893 पानांचं हे दोषारोप पत्र असून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरोधात शिवाजीनगर इथल्या सत्र न्यायालयात हे दोषारोप पत्र दाखल केलं गेलं। वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असून 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले। तर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। वक्फ बोर्डाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती लोकशाही व्यवस्थेला अधोरेखित करणारी आहे असं वक्तव्य उभाटाच्या गटनेत्या सुषमा अंधारेंनी केलं। संसदेकडे बहुमत असलं तरी घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन संसद कायदा करू शकत नाही असंही सुषमा अंधारे म्हणाल्या। वक्फ विधेयकाला तात्पुरती स्थगिती दिली गेली। न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचं स्वागत करत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया अमीन पटेल यांनी दिली आहे। पुढच्या सुनावणीत हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिल्यानंतर जळगाव वक्फ बचाव समितीने सुप्रीम कोर्टाचे आभार मानले। यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन आंबेडकरांना अभिवादनही करण्यात आलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोडगाव परिसरात 29 नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या उद्भवलेली आहे। केस गळतीनंतर आता नख तुटण्याचं नवं संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय। दरम्यान सेलेनियममुळे नख तुटत असल्याचं समोर आलंय। चितळेच्या बनावट भाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलं। मागील 1 वर्षापासून चितळे स्वीट होम या नावाने बनावट भाकरवडी विकली जाते आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। तर मूळ चितळे कुटुंबाचा चितळे स्वीट होम या बनावट भाकरवडीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं चितळे बंधू मिठाईवाले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने केली आहे। 12 एप्रिलला खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला। पुण्यातील शेख सलाहुद्दीन दर्ग्याच्या मशिदीतील व्हिडिओ ही समोर आला। विदर्भात बनावट कागदपत्रांच्या साह्याने शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप यशवंत मानकर यांनी केला आहे। संबंधितांवर तातडीनं फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर गोंदिया जिल्ह्यात जवळपास 17 शिक्षण बोगस संस्थेत बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोपही करण्यात आला। नागपूरच्या वर्धा आणि पैनगंगा नदीपात्रात 23 ते 26 हजार वर्षांपूर्वीचे दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडले। भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी हे जीवाश्म शोधलेत। महाराष्ट्रात स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच वेळ। परभणीच्या मंगरुळमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली। संस्थेच्या सचिवाकडून छळ होत असल्याचा आरोप करत जीवन संपवल्याची माहिती चिठ्ठीतून समोर आली आहे। परभणीमधील शिक्षक सोपान पालवेंच्या आत्महत्येनंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली। दरम्यान मृत शिक्षकाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील मेडकीच्या जंगलात चिचखेडा इथे T3 वाघाला जेरबंद करण्यात आले आणि या वाघाने 3 ग्रामस्थांचा बळी घेतला तर एकाला जखमी केलं होतं। मीराभाईंदरमध्ये 22 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलं। अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आणि यामध्ये बॉलिवूड कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। घाटकोपरमधल्या श्री संभव दर्शन सोसायटीमधील मराठी गुजराती वाद पोलिसांच्या दरबारी गेला। पोलिसांनी राम रिंगे आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं होतं। मात्र सोसायटीत असा कोणताच वाद नसून सोसायटीमधील निवडणूक हरल्यानं राम रिंगे यांनी हे षडयंत्र रचल्याचा आरोप रहिवाशांनी केला।
ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत. वाहनं धुणं आणि इतर साफसफाई या कामांवर ठाणे महापालिकेने निर्बंध घातले. धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेच्या वतीने खबरदारी घेतली जात असून 10 जूनपर्यंत सर्व सर्व्हिस सेंटर बंद राहणार आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीला महापालिकेने बंदी घातली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मूर्तिकार चांगलेच संकटात सापडले. गणेश मूर्तींचं माहेरघर असलेल्या पेणमधील शेकडो मूर्तिकारांनी लाखो रुपये खर्च करून 90% मूर्ती देखील पूर्ण तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळे नगरपालिकेच्या निर्णयामुळे मूर्तिकार हतबल झाले. डोंबिवलीमध्ये अनधिकृत फलक लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान तातडीनेही हे फलक काढण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील वैदुवाडी परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. टोळक्यांनी सलग तिसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. पुणे सातारा महामार्गावर एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भिवंडीच्या बाहुली गाव परिसरातील एका गोदामाला आग लागली आणि आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान 7 गाड्या आणि एक ट्रकही जळून खाक झाला. पुण्याच्या औंधमध्ये भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलं. दोन्ही देशांकडून 60 जवान 28 एप्रिलपर्यंत हा सराव करणार आहेत. अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं स्वागत केलं. तर अजित पवारांच्या स्वागतासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बॅनरही लावण्यात आले. यावर रोहित पवारांचा फोटोही दिसून आला. अजित पवार मतदारसंघात आले याचा आनंद आहे. माझे कार्यकर्ते दादांच्या स्वागताला नाही तर अनेक कामं अपूर्ण आहेत याबाबत पत्र द्यायला गेले होते. माझे लोक तहानलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे असं रोहित पवार म्हणाले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केला. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. हिंदीच्या सक्तीला पुणे पालक संघटनेनं विरोध केला. हिंदी विषय पहिलीपासून न ठेवता 5वी पासून ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडे हे भगवानगडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हणाले. दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते मात्र हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून दौरा रद्द झाला अशी माहिती नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय. ज्यांनी राजकीय भावनेतून जातीवाद केला त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केली अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. नाशिकच्या मेळाव्यात AI द्वारे क्लिप दाखवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न होता असं म्हणत मंत्री दादा भुसेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजप आमदार सुभाष देशमुख कामाला लागलेत. देशमुखांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. अमित शहांच्या पत्नी सोनल शहांनी खिद्रापूर मंदिराला भेट देत श्रींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. धाराशिवमध्ये पुजाऱ्यानं सुनील तटकरेंच्या मंत्रिपदासाठी तुळजाभवानी देवीला साकडं घातले. तटकरेंना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कक्षाची पाहणी केली आणि यामुळे नागरिकांना मदत मिळणं सोपं होणार आहे. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या नितेश राणेंचा शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्यांचे फोटो दाखवले. कार्यकर्त्यांनी कागदावर कोंबड्यांचं चित्र काढत नितेश राणेंचा निषेध केला. नागपूर शहरात बनावट कागदपत्र तयार करून NOC मिळवत बांगलादेशींनी जवळपास 1234 जणांनी प्रमाणपत्र मिळवलं. दरम्यान प्रमाणपत्र मिळवण्याकरता नागपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत तफावत आढळून आल्याची माहिती समोर आली. 595 प्रमाणपत्र बोगस आढळले असून याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
राज्यात तब्बल 1 लाख बनावट जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आणि या संदर्भात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मुक्काम पोस्ट तालकटोरा पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. जालन्यात वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटनांना वैतागलेल्या वकिलानं चोरांना खुलं पत्र लिहिले. वकील ललित हट्टेकर यांनी घराच्या भिंतीला हे पत्र चिटकवलंय. आता माझ्या घरात सोने चांदी पैसे नाहीत, फक्त भांडी कुंडी आणि वॉशिंग मशीन आहे. जे मौल्यवान होतं ते तुम्ही लुटलं, त्यामुळे आता तुमचा आणि माझाही वेळ वाया घालवू नका, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीमध्ये प्रेक्षकाने बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्यानं संयोजन समितीला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने ही कारवाई केली. पुण्यात पोलीस शिपायाचा अजब प्रताप समोर आला. चक्क वरिष्ठांच्या खुर्चीत बसत पोलीस शिपायाने फोटोशूट केलं. कर्मचाऱ्याचा खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं. जिल्ह्यातील सर्व 13 पोलीस ठाण्यांमधील दामिनी पथकांना विशेष दुचाकी आणि टॅब्लेट्सचं वितरण करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीतील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये एक वाघ गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. जखमी अवस्थेत असलेल्या वाघाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू केलं. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंब्याला फटका बसला. आंब्यांना गळती लागल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. पुण्याच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आणि यामुळे धरण परिसरातील शेतकऱ्यांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. दरम्यान उजनी धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. औसा इथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक दीक्षा सावळे यांचा हा व्हिडिओ आहे. अवैध मद्य विक्री सुरू ठेवण्याकरता हप्ता वसुली करण्यात येत होती. दरम्यान यावर आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटला. ग्रामस्थांनी यात्रा कमिटी समाधीस्थळी मंदिर उभं राहावं यावर ठाम आहेत. सुट्टीचा हंगाम सुरू होताच पर्यटकांची पावलं गड किल्ल्यांकडे वळू लागली आहेत. मात्र गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या सोबत न्याव्या लागतात. मात्र पर्यटक त्या बाटल्या गडावरच टाकत असल्यानं गड किल्ल्यांवर कचऱ्याचं साम्राज्य माजले. छत्रपती संभाजीनगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. शहरातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. दरम्यान मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. चंद्रपूरच्या पैनगंगा नदीतील पाणी पातळी खालवली आणि यामुळे वनोजा इथल्या डालमिया सिमेंट उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय. रस्त्याचं काम सुरू असल्यानं स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र सुविधा नसल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. नंदुरबारच्या शहादामधील तिखोरा पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि यावेळी पर्यायी पूल तुटल्यानं वाहनधारकांना नदीपात्रातून वाहनं काढावी लागत आहेत. दरम्यान पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. परभणीचं तापमान 40 अंशांवर पोहोचले. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. सिंधुदुर्गमध्ये कोकण रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आला. आज रात्री 11:30 वाजल्यापासून ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. 4,500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करत एक मादी कासव गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येते आणि 120 अंडी घालते. त्यातील 107 पिलांना यशस्वीरित्या जीवनदान मिळालं. मध्य रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला चक्क 314.19 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यानं एकच खळबळ उडाली. महिन्याला 20 ते 25,000 रुपये उत्पन्न असलेले चंद्रशेखर कोहाड या प्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहेत.
जालना शहरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले। शहरात आधीच 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं दुष्काळात 13वा महिना आल्याचं म्हणावं लागतं। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोड खरवड रस्त्यावरील मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक झाला। तब्बल 1,92 लाख खर्चूनही पुलाच्या स्पॅपमधील सळ्या पूर्णपणे बाहेर आल्या, त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। दुर्घटनेआधी पूल दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येते। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप इथे हनुमान जयंतीच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गौतमीच्या अदांनी सर्वांनाच घायाळ केलं। यावेळी पुरुषांपेक्षाही जास्त महिलांची गर्दी इथं बघायला मिळाली। ईडी आणि केंद्र सरकारविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं। यंत्रणांचा वापर करून सरकार काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं। सुफी संत मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचा चुकीचा ठराव त्वरित रद्द करावा या मागणीकरता श्रीगोंदा येथे सर्व समाज बांधवांनी बंदची हाक दिली। शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलन केले। सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शनं करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला।